नमस्कार मित्रांनो, वैभव मित्र आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. कसे तुम्ही ठीक आहात ना? आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. तर मित्रांनो, गेलो 2 दिवस झाले मी मावशीकडे आहे, म्हणजे सोनवडेमध्ये आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती माझ्या मावशीच्या मुलाची चहा पाणी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिलात आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सर्वांनी खूप प्रतिसाद दिलात. खूप पॉप्युलर तो व्हिडिओ झाला माझा. हा जरा थांब. तर आता थोडं घरामध्ये पाणी कमी पडलं आहे, कारण लाईट गेलं त्याच्यामुळे डोक्यानं तर पाणी घेऊन जावं लागणार अशा विहिरीवरती. आता मी आलो विहिरीवरती. ही आम्ही तिला बाय म्हणतो, तिचं नवरदेवांची बहीण. ही आमच्या आता बहिणाबाई पाणी भरते. बाई मुंबई बर की गाव बरा? गाव का बरा? गावचं वातावरण खूप छान असतं. होय, गावचा नवरा का नको? मग गावचाच नवरा करणार. हा, गावचाच नवरा करणार. होय, बघू ना आता. तर म्हणजे मुंबईला पाहिजे म्हणून नाही, मुंबईला नाही. नको. मित्रांनो पाहू शकता, तर विहीर खूप खोल आहे, जास्तशी खोल आहे विहीर, जास्तशी खोल आहे, पण विहिरीचं पाणी खूप छान आहे, खूप चवदार पाणी आहे विहिरीचं. तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येकाने कोकण हा गाव अनुभवलं असेल. विहिरीचं पाणी खूप छान आहे, थंड आहे, खूप चविष्ट पाणी असतं. मल्ला पेरीला गुलाबाचा, त्याबाई मल्ल्याचा माली ग कोण, त्याबाई मल्ल्याचा माली ग कोण, त्याबाई मल्ल्याचा नितीन माली, त्याबाई मल्ल्याचा नितीन माली. फूल तोडीतो हार गुंफितो, फूल तोडीतो हार गुंफितो, झाड शेराला विकायला नेतो, झाड शेराला विकायला नेतो. माडीच्या गो पाठी मागे, माडीच्या गो पाठी मागे. तिकडून आली गीता नवरी, तिकडून आली गीता नवरी. तुमच्या हाराची किंमत काय, तुमच्या नमस्कार मित्रांनो, गेले वर्षभर आम्ही दादाच्या लग्नाची वाट पाहत होतो आणि दादाच्या लग्नाची आता हळद सुरू होत होते, हळदीचा कार्यक्रम सुरू होतोय आणि हळद लावतात सर्व. चला पाहूया. फायनली आज हळद, सर्वच एक्साइटेड आहेत. आज फायनली आज दादाची हळद आणि दादाला हळद लावतोय आम्ही सर्व. चला पाहूया मजा.
तर मी ज्या क्षणाची वाट पाहतो मित्रांनो की दादाची हळद आणि दादाला मी हळद कधी लावतो, दादाचं लग्न कधी होईल. आणि तो फायनली आज तो क्षण आलाय. मी दादाला मी हळद लावतो. दादा कसं वाटतंय आज हळदीचा तुझा कार्यक्रम आहे? छान वाटतंय. काय वाटतंय? आवडलं की उद्या अजून मोठी लढाई आहे. चल काय मित्रांनो, आज दादाच्या लग्नाचा दिवस. सकाळी 5 वाजता उठलोय आम्ही सर्व सकाळी 5 वाजता उठलोय. इकडे जा तिकडे जा. ओ हॅलो मित्रांनो, आता गुळ घेऊन चाललोय कारण आमच्याकडं अशी पद्धत आहे की मराठी मंडळी आली की पहिल्यांदा पाण्याच्या अगोदर गुळ द्यायचा. आता गुळ कट करायला चाललोय. कारण मित्रांनो कसं यावं जावं का लागतं सारखं इकडे बरं खाली, कारण लग्न करायचं छोटं घर आहे आणि त्यांचंच घर एक चुलत्यांचं घर आहे. ते चुलत्यांच्या घरामध्ये लग्न आहे, ते जर मोठं आहे, ते घर मोठं आहे, तिकडे मोठ्या घरामध्ये लग्न आहे. कारण दादाचं घर आमचं छोटं असल्यामुळे जागा थोडी अपुरी आहे लग्नासाठी, त्यामुळे खाली जावं लागतं. आत्मा पांडुरंग
गो दांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो, त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साऱ्या, त्यांचे डोई मंदी सायलीच्या गोयेन्या, पायी पैंजन गो वाजती ऋण जुन चुन चुन, त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत, त्यांचे बराडी गो बराडी फेटे वाले, त्याचे हॅलो करू हॅलो हॅलो शिवमंगल श्री गणनायक गजमुखम मोरेश्वरम सैतिकम बल्लाय मूलजम विनायकमं चिंतामणि सेवम गिरिजात्मकं गजमुखं विघ्नहरं ओजरं ग्रामोऽधिकं गणपति कुर्यात् सदा मंगल शुभमंगले सर्वदा। गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया कर्माणवती वेदिका क्षिप्रावेत्रवती मासुरनदे चाता गया गंडके पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कोर्या सदा मंगलम शिवलग्न काले काजान कलिके नाशीपती सागरा संसार गंठणीचे काळे मणी गंठणीला जोडिले, पती देव तुमच्यासाठी आई वडील सोडिले,
जन्माची नवलाई कंठ दाटून येई जाई सासरी मी आई नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटून येई जाई सासरी मी आई जन्म घेते का एका घरी तरी जाते का परक्या घरी असं दैवते का ग तरी नारी भागी का होई जन्म घेते का एका घरी तरी जाते का परक्या घरी असं दैवते का ग तरी नारी भागी का होई नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटून येई जाई सासरी मी आई मागे काय बघ खुर्ची द्यायची आज मानवायचं आज आणि मी तुला कधी एका क्षणाचे आई बाप नारी जीवनी हा शाप कोण्या जन्मीचे हे पाप माफ करी कुणी नाही एका क्षणाचे आई बाप नारी जीवनी हा शाप
तिकडल्या बाजूला ना. Thank